माझं साधं सरळ कुटुंब आहे. माझ्या कुटुंबात कोणीच या क्षेत्रामध्ये कधीच काम केलेलं नव्हतं किंवा हे अशा पद्धतीचं एक क्षेत्र आहे, यामध्ये काम करतो आपण, काम करायचं असतं, मग त्यात काही पैसे वगैरे मिळतात हेही माहिती नव्हतं. शाळेमध्ये असताना माझी तर शाळा मुंबईची काळा चौकी मधली मोहनबाई चुनीलाल मेहता गर्ल्स हायस्कूल म्हणजे शिवाजी विद्यालय, माझी काळा चौकीची शाळा. आमच्या शाळेमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, त्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात मी भाग घ्यायचे. पण मी वक्तृत्व स्पर्धा किंवा एकपात्री स्पर्धा, कथाकथन स्पर्धा यात मी कधीच भाग घेतला नव्हता, कारण मला ना थोडी भीती वाटायची. एकतर मी काळा चौकी लालबाग या भागामध्ये वाढलेली, जिथे चाळीत वाढलेली मुलगी, त्यामुळे भाषा वगैरे तेव्हा म्हणजे जी येईल, जशी जमेल, जशी बोलली जाईल तशी भाषा होती ती. त्यामध्ये न वगैरे हे तेव्हा काही कळायचंच नाही शाळेमध्ये असताना सुद्धा. पण शाळेमध्ये 9वीत असताना मला प्रेरणा मिळाली माझ्या मैत्रिणींकडनं. स्पर्धा होती एकपात्री अभिनय स्पर्धा, आणि मला असं झालं की माझ्या मैत्रिणीला जर ते जमू शकतं तर मग काय हरकत आहे ना, आपण पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणून मग मी तेव्हा प्रयत्न केला आणि मग कुठून कुठून शोधून काय काय करून मग मला एक स्वगत मिळालं. दुसरा पेशवा मधलं मला दुसरा पेशवा मधलं मस्तानीचं हे कॅरेक्टर मी तेव्हा सादर केलं होतं, पहिल्यांदा स्टेज परफॉर्मन्स केला होता. तर तेव्हा मला खूप छान वाटलं, आणि तेव्हा छान यासाठी वाटलं की मला स्पर्धा वगैरे लांबच राहिलं, पण मला एकटीला रंगमंचावर सादर करण्याची संधी मिळाली आणि मला छान टाळ्या मिळाल्या ते संपल्यानंतर, आणि मला प्रोत्साहन दिलं, माझा उत्साह वाढला. मला माझ्या शिक्षकांकडनं सांगण्यात आलं की तुला जमू शकतं, तू थोडंसं अजून भाषेवर जर तू काम केलंस तर जमू शकतं, कारण आत्मविश्वास तर आम्हाला तुझ्यात दिसतोय, तर करायला काहीच हरकत नाहीये. आणि मग तिथेच मी ठरवलं की मला अभिनय करायचा आहे. पण मला पुढे काहीच माहित नव्हतं की या क्षेत्रात जायचं कसं. काही त्या आजूबाजूला तसं काही वातावरण, काहीच वातावरण नव्हतं, काहीच नाही. आणि असं कधी वाटलंही नव्हतं की मला ह्या क्षेत्रात काम करायचंय, मला अभिनय करायचंय, म्हणजे काही करिअर वगैरे करायचंय, असं तेव्हा काहीच वाटलं नव्हतं आणि माहितीही नव्हतं. तर मग नंतर असंच मग पेपरांमध्ये काही बातम्या येतात, शिबिरं आहेत वगैरे असं आहे. तर मग ही 1-2 शिबिरांमध्ये मी जॉईन सुद्धा केलं होतं. तेव्हा तर पैसेही नव्हते, तेव्हा काहीतरी महिन्याचे मला वाटतं काहीतरी आठवड्याचे 300 प्रमाणे महिन्याचे 1500 रुपये काहीतरी भरायचे होते. तर तेवढेही पैसे आमच्याकडे नव्हते, कारण माझे वडील बॉम्बे पोर्टर्स मध्ये कामाला होते, आमची जॉईंट फॅमिली होती. एका आठवड्यात पगार संपायचा आमचा, त्यामुळे 1500 रुपये वेगळे काढून देणे त्या काळी तेवढं त्यांना शक्य नव्हतं. आणि त्यांना असं वाटायचं की कशासाठी, म्हणजे काय करिअर आहे ह्याच्यात आणि काय करतोय आपण, ह्याच्यातून काय पैसा मिळणार आहे, माहिती नव्हतं उपयोग काय आहे. त्यांना त्यावेळेस त्याचं काहीच गांभीर्य नव्हतं. पण माझे आजोबा होते, त्यांना ह्याची खूप आवड होती. हा, तर त्यांनी मग त्यांचा ऍक्च्युली भाजीचा व्यवसाय होता, ते भाजी विकायचे, तर त्याचा तो व्यवसाय होता त्यांचा. तर माझ्या आजोबांनी मग मला तेव्हा सपोर्ट केला, आजोबांनी आणि मम्मीने. सो मग मी एका शिबिरात जॉईन केलं, तिथे काही ओळखी झाल्या, तिकडनं कामांना सुरुवात झाली. मग ज्युनियर आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. काही 50-100 रुपये यायचे जायचे मिळायचे. पण तेव्हाही पैशांची हाव कधीच नव्हती, शिकण्याचीच प्रोसेस चालू होती की ह्यातनं मला शिकता कसं येईल, कॅमेरा कसा फेस करायचा, कसं काय करायचं, कसे आर्टिस्ट उभे राहतात, पाठांतर कसं करतात. माझा अभ्यास त्यावेळेस मी वाढवला होता, कारण शिबिरातनं भीती घालवली होती, पण नक्की नेमकं कसं काय करायचं हे नंतर मला शिकायला मिळालं, जेव्हा त्यांनी आम्हाला शूटिंग्सना पाठवायला सुरुवात केली. त्यानंतर मग मी नाटकांमध्ये कामं केली. एक नाटक केलं होतं चौकोन नावाचं, अश्विनी एकबोटे त्यामध्ये प्रमुख भूमिकेत होत्या. मी तेव्हाही अगदी डान्सरच्या भूमिकेत होते, 1-2 माझ्या एंट्रीज होत्या त्याच्यात. अश्विनी सुद्धा उत्तम डान्सर. हो. तर तिथून माझी सुरुवात झाली. मग मी कॉलेज एकांकिकांपासून सुरुवात केली. महर्षी दयानंद महाविद्यालय माझं परळीचं कॉलेज, ज्या कॉलेजमध्ये वारसा आहे, भरत जाधव, पंढरीनाथ कांबळे, शिवाजी साटम, अभिजित साटम, दीपा परब, नीलम शिर्के अशी बरीच, शांता शेळके प्रोफेसर होत्या त्या कॉलेजच्या. तर अशा कॉलेजमध्ये मी शिक्षण घेतलं, तिथे एकांकिका स्पर्धा केल्या. मीनवाईल मी नाटकांमध्ये काम